आतुरबंद भाग 25. समता, अरे वा, ये ये, एवढ्या लवकर कशी परतलीस? सांगते, पण दीपा कुठे आहे? गेली, घर सोडून गेली ती. रणजित उदास स्वरात म्हणाला. ओ नो तुषार, आपण घाई करून काही उपयोग झाला नाही. दीपाने माफी मागायची संधी पण दिली नाही. दादा, ती कुठे गेली? काही माहिती आहे का? नाही, पण तू दीपाची माफी का मागणार होतीस? दादा, आपण दीपावर अन्याय केला आहे. ती चोरटी वगैरे नव्हती. पण हे तुला कसं समजलं? तिच्या चिठ्ठीवरून. आणि त्यानंतर मीराला फोन करून मी खात्री करूनच घेतली. हे सर्व कारस्थान मीराचं होतं. म्हणजे मीराने मला दीपाबद्दल जे काही सांगितलं तेही तर खोटं होतं. तर वाईट सांगितलं असेल तर नक्कीच खोटं असणार ते. पण मी तर तिचं ऐकून दीपाला दोष दिला. खूप वाईट सेट बोललो. स्पष्ट शब्दात तिला घर सोडायला सांगितले. दादा, आपण तिचा शोध घेऊया का? जरूर, पण तिने कुठे जाते काहीच सांगितले नाही. मोठे साहेब आलेत. सदाशिव रावसाहेबांची बॅग घेऊन नीट म्हणाला. दादा, आता रे, डॅडींना काय सांगायचे? प्रश्नच आहे. रावसाहेबांनी घरात प्रवेश केला. समोर समताला पाहून ते आनंदले. अरे बेटा, कधी आलीस? थोड्या वेळापूर्वीच. तुषार, प्रवासात काही त्रास वगैरे झाला नाही ना? नाही डॅडी. चहा फराळ झाला की नाही अजून? दीपा, ए दीपा. डॅडी, दीपा बाहेर गेली आहे. तुम्ही बसा, मी चहा करून आणतो. रमाबाई सकाळी घेऊन गेलेत. रणजित किचन रूममध्ये आला. त्याला स्वतःची चूक समजली होती. मीराच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण किती मोठी चूक केली आहे. दीपाला घरातून काढलं. ती दीपा जिच्यावरती आपण प्रेम करत होतो. रणजित हताश झाला होता. त्याने चहा केला. ट्रे घेऊन पुढच्या हॉलमध्ये आला. चहा घेताना रावसाहेब बोलत होते. थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आलं. रणजित समता नेहमीप्रमाणे बोलत नाहीत. उलट त्यांचा चेहराही काहीसा गोंधळलेला दिसतोय. त्यांना काळजी वाटली का? का हे असं? रणजित, अमृताचं काही पत्र वगैरे? नाही डॅडी. साहेब, हे पाकिट तुम्हाला द्यायला सांगितले दीपाताईने. सदाशिव पाकिट देत म्हणाला. दीपाने? केव्हा? बाहेरगावी गेल्या तवाच. दीपा बाहेरगावी गेलीये? रावसाहेबांना आश्चर्य वाटलं. त्यांनी पाकिट उघडलं. ते वाचू लागले. तीर्थरूप बाबांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार. बाबा, तुम्ही परत आलात. मी घरात नाही पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, होय ना? बाबा, म्हणून तरी चिठ्ठी ठेवून जाते आहे. बाबा, आज हे घर सोडताना मनाला अनंत यातना होत आहेत. तरी मी जात आहे, दुसरा मार्ग नसल्यामुळे. बाबा, मी कोणावर रागावून रुसून जात नाही, पण का जाते हेही सांगणार नाही. बाबा, तुम्हाला धक्का बसणार हे मी जाणते, म्हणून सांगते. माझी शपथ आहे तुम्हाला. माझं जाणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. बाबा, तुम्ही खूप प्रेम दिलत, माया केलीत माझ्यावर. माझ्या आयुष्यातले सुखाचे दिवस तुमच्याच छायेत गेले. दाताना देवाकडे एकच प्रार्थना केली, पुढच्या जन्मी तुम्हीच माझे जन्मदाते बापा हवेत. बाबा, तुम्ही मला कधीच विसरणार नाही हे माहिती आहे. बाबा, मी सुद्धा तुम्हाला कोणालाच कधीच विसरणार नाही. मी जरी दुसरीकडे असले तरी माझं मन तुमच्याजवळच ठेवून जात आहे. बाबा, आपल्यांमध्ये निर्माण झालेले अतूट बंध ते मी तोडतो म्हटलं ते तुटणार नाही. मी गेल्याचं दुःख करायचं नाही, अजिबात करायचं नाही. तुम्हाला न सांगता जाते म्हणून तुम्ही रागवू नका. तुमचा राग मला सहन होणार नाही. बाबा, शेवटचं सांगते, स्वतःच्या प्रकृतीला जपा. तुमच्या वेड्या मुलीला क्षमा करणार ना? हा शेवटचा दंडवत स्वीकारा. तुमचीच अटूट बंधात बांधलेली दीपाली. रावसाहेबांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याने खुर्चीवर मान टाकले. हातून काकत कधीच खाली पडला होता. बाबा, काय झालं बापा? दीपाने असं काय लिहिलंय? समता, दीपाली हे घर सोडून गेली, मला न सांगता. रावसाहेबांना पुढे बोलवेना. रणजित ती चिठ्ठी वाचत होता. रावसाहेबांना समजत नव्हते दीपाने हा निर्णय असा अचानक का घेतला. घर सोडून जाण्याइतपत आपलं कोणाचं काय चुकलं? आय एम सॉरी डॅडी, या सर्व गोष्टीला मी जबाबदार आहे. रणजितचे शब्द ऐकून रावसाहेब ताडकन उठले. त्याच्या जवळ जात त्याने विचारले, काय म्हणालास रणजित? त्याच्या आवाजात कठोरता होती. डॅडी, माझ्यामुळे. दीपा, रणजितला समजेना डॅडींना कसं सांगायचं. त्याला मध्येच गप्पा बसलेला
पाहून रावसाहेब रागावले. त्याच्या खांद्याला धरून हलवत ते म्हणाले, काय झालं? मला कळायला पाहिजे. बोल, पुढे बोल. मध्येच का थांबलास? काय केलेस तू तिला? मी विश्वासाने तिला तुझ्याजवळ ठेवून गेलो होतो. तिने घर सोडून जाण्यासारखं काय केलंस तू? काय केलंस तू तिच्यावर? नाही नाही डॅडी, तसं काही नाही. माझ्या हातून तसं काही अभद्र घडणारही नाही. तर मग ती अशी तडकाफडकी का गेली? रावसाहेब भयंकर चिडलेले होते. आज प्रथमच समता आणि रणजित आपल्या डॅडींना एवढे रागवलेले पाहत होते. डॅडी शांत व्हा, प्लीज बसा. तुषार पुढे झाला. रावसाहेबांचा हात धरून त्याने त्यांच्या कोचवर बसवले. डॅडी, यामध्ये एकट्या दादाची कसूर नाही, मी सुद्धा दोषी आहे. आणि मग समताने सर्व संगतवर सांगितले. डॅडी, मीराने आम्हाला फसवले, तिच्याबद्दल खूप काही वाईट सांगितले आणि आम्ही ठरवलं माझं लग्न झाल्यानंतर तिला घराबाहेर काढायची. पण डॅडी, आमची खात्री पटली आहे, ती निर्दोष आहे. तिला जाण्यापासून परावृत्त करावे, तिची माफी मागावी म्हणून तर आम्ही माथेरानवरून घाईने परतलो. पण डॅडी, आम्हाला उशीर झाला, ती आधीच निघून गेली होती. समता, तुमची शंका तुम्ही मला सांगितली असती तर आता घडला तो अनर्थ कधीच घडला नसता. मी तिच्यावर कधीच अविश्वास दाखवला नसता. समता, किती उमेदीने मी तिला आपल्या घरी आणले होते. सारा कसं सुरळीत चाललं होतं. तिच्याबद्दल मी खूप काही ठरवलं होतं. तिचं आयुष्य मला बदलून टाकायचं होतं. पण बेटा, तिचं नशीब मला बदलता आलं नाही. पुन्हा ती त्याच पूर्वीच्या दुष्टचक्रात अडकली असेल. त्यातून तिला मी बाहेर काढली. कुठे गेली असेल ती वेडीपोर? काय करत असेल? समता, तिने स्वतःचं बरं वाईट तर केलं नसेल ना? डॅडी, असं काय करता आहात? तुम्ही तसा धीर सोडलात तर कसं होणार? डॅडी, आपण तिचा शोध घेऊ जरूर, पण सापडेल का ती आपल्याला? मन फार साशंक झाले आहे. दादा, तू असा उदास होऊन कसं चालेल? समता, कसं सांगू तुला? दीपा गेली, पण मी माझं सगळंच हरवून बसलो आहे. रणजित उठला आणि डोळे पुसत आपल्या रूममध्ये निघून गेला. रावसाहेब विचारांच्या कोंडाळ्यात फिरत होते. चक्राप्रमाणे नाना विचार फेर धरून त्यांच्या भोवती नाचत होते. कुठे असेल दीपा? कशी असेल? काय करत असेल? आपण काय करायला गेलो आणि काय झालं? या सगळ्यांच्या प्रश्नांच्या फेऱ्यात ते अडकले होते. उत्तरं माहीत नव्हती. शोधायची होती, शोधायला पाहिजे. त्याशिवाय त्यांना शांतता लाभलीच नसती. अरे, मगाशी जाताना रणजित काहीतरी बोलला, मी मात्र सगळं हरवून बसलो. हे असंच काहीतरी. काय असेल त्या वाक्याचा अर्थ? का म्हणाला असेल तू असं? रावसाहेब विचार करत होते आणि त्यांना त्या वाक्याचा अर्थ लागला. खरंच का असं असेल? तरीही रणजितने तिला घराबाहेर काढलं कसं शक्य आहे? काही समजायचे झाले आहे. पुढच्या हॉलमध्ये समता आणि तुषार आले, पण कुणीच काही बोलत नव्हते. रावसाहेब तर स्वतःच्याच विचारात दंग होते. त्याच्याकडे बघून समताला खूप वाईट वाटत होते. आपल्या गैरसमजामुळे डॅडींना किती दुःख होत आहे. देवा रे, आमची दीपाली आम्हाला सापडू दे. समता मनोमन देवाला विनवणी करत होती. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.